चला मैत्रिणींनो, आज बनवूया लाल माठ. हा लाल माठ आपण निवडून घेतला. असे एक एक पत्ते तोडून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. अशा मोठ्या भांड्यात टाकून स्वच्छ धुवायचं, जेणेकरून माती वगैरे असेल ती पण छान निघून जाते. शेतकरी फवारे वगैरे मारतात, ते पण निघतात. म्हणून स्वच्छ 3-4 पाण्याने आपण धुवायचं आहे. हा लाल माठ खूप जास्त दिसतो, पण भाजी शिजून खूप थोडी होते त्याची. चांगलं आपण 2-4 पाण्यातनं आपण धुवून घ्यायचं आहे लाल माठ. आता आपण त्याला काढून घेऊया. मी 3 पाणी लाल माठ धुतला. आता आपण त्यातलं सगळं पाणी काढून घेऊया. चला, आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे. कधीही पालेभाजी करताना लोखंडाच्या कढईतच पालेभाजी करायची, कारण की पालेभाजी खूप टेस्टी होते. आता आपण कढईमध्ये मी 5 पळी तेल टाकलेलं आहे. पालेभाजीला थोडं जास्त तेल टाकायचं, कारण की त्याच्यात कुठलेही इन्ग्रेडियंट्स नसतात म्हणून. आता आपण जिरं टाकलं आहे आणि लाल मिरची टाकायची आहे. लाल मिरची तुम्ही कमी जास्त तुमच्या प्रमाणाने टाकू शकता. लोंगी मिरची मी 4 टाकल्या आहेत आणि बेडकी मिरच्या 2 टाकल्या आहेत. ह्या भाजीसोबत खायला पण टेस्टी लागतात, म्हणून छानपैकी त्याला तेलात शेकून घ्यायच्या आहेत आपण मिरच्या. आता मी लसूणची पेस्ट टाकली आहे. भरपूर असा लसूण टाकायचा पालेभाजी म्हटली की. आता आपण लसूण मंद आचेवर शेकून घ्यायचा आहे. लसूण पटकनी ब्राऊन होतो, म्हणून मंद आचेवरच शेकायचा आहे. आता आपण थोडीशी याच्यात लाल मिरची पावडर टाकायची. मी 1 चम्मच लाल मिरची टाकली आणि नमक आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे. पालेभाजी म्हटलं का थोडं नमक कमी टाकायचं अगोदर. आता आपण लाल माठ टाकायचं आहे. लाल माठ दिसताना खूप दिसतो, पण शिजल्यानंतर खूप कमी भाजी होते त्याची. मला लाल माठची भाजी प्रचंड आवडते, म्हणून मी बनवते. मी एका मैत्रिणीला खायला दिली. ती बोलली इतकी छान भाजी झाली आहे, मी केलीच नाही आहे लाल माठची भाजी कधी, तर मी नक्की करून बघेन. तिला म्हटलं हो, मी रेसिपी पाठवते, तू नक्की करून बघ. म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही पण करून बघा. लाल माठची भाजी खरोखर टेस्टी होते. अजून एक टिप, आपण पालेभाजी कुठलीही असू द्या लोखंडाच्या कढईत करायची, पण भाजी शिजल्यावर आपण लोखंडाच्या कढईतली भाजी काढून ठेवायची आहे. लोखंडाच्या कढईत भाजी कधीही ठेवायची नाही. आता आपली भाजी चाळून झाली आहे, छानपैकी कमी झाली आहे ती. आता आपली भाजी चाळून झाली आहे. आपण तिच्यावर झाकण ठेवूया आणि थोडा वेळ वाफेवर शिजवूया भाजी. हे आता आपण भाजी बघून घेऊया. व्यवस्थित तिला चाळून घ्यायची आहे, जेणेकरून आपली भाजी खाली लागायला नको, जळायला नको. परत एकदा आपण झाकण ठेवून भाजीला वाफ घेऊया. हे बघा, आपली भाजी छानपैकी
झाली. आता आपण तिला व्यवस्थित चाळून घेऊया. ही आपली भाजी रेडी झाली आहे खाण्यासाठी. खूप अशी छान आणि टेस्टी लाल मटची भाजी होते. मैत्रिणींनो, एकदा नक्की करून बघा. सोपी रेसिपी आहे, झटपट होते. कमी वेळात नक्की करून बघा.